नमस्कार, माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला समोर दिसत आहेत ते आहेत छोटे छोटे चेरी टोमॅटो. आज त्यापासून आपण लोणचे बनवणार आहोत. त्यासाठी इथे मोहरीची डाळ, मोहरी, सोप, जिरे, मेथी दाणे, खडा हिंग, 7-8 लवंग, अर्धा चमचा काळी मिरी, 2-3 तुकडे दालचिनी. आता 2 चमचे हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर घ्यायची. 1 छोटी वाटी मीठ घ्यायचं. आता हे सर्व आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यानंतर यामध्येच आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे. त्यामुळे मिठाचा ओलसरपणा सुद्धा निघून जाईल. भाजून झाल्यानंतर थोडं कोमट होऊ द्यायचं आणि त्यावरच आपल्याला मिरची पावडर आणि हळद घालायची आहे. त्यामुळे हे सुद्धा थोडं गरम होईल. आता अगदी गार होऊ द्यायचं आणि मिक्सरला फिरून याची जाडसर पावडर बनवून घ्यायची. अशा प्रकारे हे बारीक करून झालेलं आहे. हा लोणचे मसाला तयार झाला. आपण ह्या मसाल्यापासून केव्हाही झटपट लोणचे बनवू शकतो. आता चेरी टोमॅटोचे लोणचे बनवायचे आहे. त्यासाठी इथे टोमॅटो आहेत हे आपण निवडून धुवून घेतले आणि तेलावर परतून घेतलेले आहेत. आता त्याच तेलामध्ये आपण उभ्या काप करून घेतलेल्या मिरच्यासुद्धा परतून घेतलेल्या आहेत. आता गॅस बंद करायचा आणि त्यामध्येच लोणचे मसाला घालायचा. आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता पॅन गरम असल्यामुळे आपली मिरची पावडरसुद्धा यावरती चांगली भाजल्या जाईल. हिरवी मिरची आणि चेरी टोमॅटो परतून घेतल्यामुळे हे लोणचं ताबडतोब खाऊ शकता. आता 2 लिंबाचा रस घ्यायचा आणि हे लोणचं थंड झाल्यानंतर लिंबाचा रस यामध्ये घालायचा. तो सुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा व्हिनेगरसुद्धा घालू शकता. असं हे झटपट तयार होणारं आपलं चेरी टोमॅटो आणि मिरचीचे लोणचे तयार झालेले आहेत. आता हा आपला लोणचे मसाला आणि हे त्यापासून बनवलेले लोणचे. आता आपण ह्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत. आता गोल कापून घेतलेले हिरव्या मिरचीचा वापर करू. त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये आपण थोडं तेल तापवायला ठेवलेलं. त्यामध्ये जिरे, मोहरी, कापून घेतलेला लसूण आणि ही फिकी मिरची आधीची आपण तिखट घेतली होती. तसेच त्यामध्ये चेरी टोमॅटो घालायचे. थोडं परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर यामध्ये 4-5 चमचे मसाला घालायचा. काश्मीरी लाल मिरची घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. पण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ घेतलेलं आहे. त्यामुळे मीठ आपल्या अंदाजानेच घालायचं. आधी जे लोणचं बनवलं त्यामध्ये सुद्धा आपल्या आवडीनुसार मीठ घालू शकता. किंवा मसाल्यामध्ये मीठ असल्यामुळे मीठ व्यवस्थितसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे मीठ घालायची घाई करायची नाही. आता यावरती घालायचा आपल्याला लिंबाचा रस किंवा व्हिनेगरसुद्धा घालू शकता. जेवताना तोंडी लावायला जर अशा प्रकारचं चटपटीत लोणचं असेल तर एक पोळी जरा जास्तच जाईल. तुम्हाला जर असे चेरी टोमॅटोज मिळाले तर तुम्ही हे लोणचं जरूर बनवून खा. अगदी झटपट तयार होतं. खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागतं. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.